नमस्कार. माझं नाव सुचित रवींद्र शिरसाट आहे. कविता सुरू करण्याआधी दोन ओळी सुचल्या होत्या. त्या दोन ओळी सादर करतो. मखमली तलावामधील सुंदरसं फूल तू. मखमली तलावामधील सुंदरसं फूल तू. माझ्या कवितेच्या प्रत्येक शब्दातील अप्रतिम असे बोल तू. कवितेला सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे डोळे. माणसं खोटं बोलू शकतात, पण डोळे कधीच खोटं बोलत नाही. त्यासाठी कविता लिहिली होती की माणसातील सत्य सांगणारे एकरूपी असे डोळे असतात. माणसातील सत्य सांगणारे एकरूपी असे डोळे असतात. खोट्यालाही सत्य सांगणारे असे सगळ्यांचे डोळे असतात. तिच्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यांना जेव्हा पहिल्यांदा बघितले, तिच्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यांना जेव्हा पहिल्यांदा बघितले, मीही माझे सारे स्वप्न तिच्या डोळ्यांमध्ये बघितले. समुद्रातील लाटा बघता किती खोल असेल जणू. समुद्रातील लाटा बघता किती खोल असेल जणू. तिच्या त्या तपकिरी रंगांच्या डोळ्यात मी प्रेमात आहे जणू. बहुधा तिला बोलायचे असते, पण शब्द अपुरे पडतात. बहुधा तिला बोलायचे असते, पण शब्द अपुरे पडतात. कित्येकदा भावना शब्दरूपी तिच्या डोळ्यातून आपसूक बाहेर पडतात. डोळे किती अबोल असतात हे तिला भेटून कळले. डोळे किती अबोल असतात हे तिला भेटून कळले. बघता तिच्या डोळ्यात मला माझे प्रेम मला कळले. असं म्हणतात बोलण्यासाठी शब्दांची गरज लागते. असं म्हणतात बोलण्यासाठी शब्दांची गरज लागते. तिचे डोळे न बोलताच सारे काही सांगून जाते. कवितेच्या शेवटाकडे येतो की तिच्या डोळ्यांना नजर लागू नये म्हणून सगळ्यांपासून लपवत आहे. तिच्या डोळ्यांना नजर लागू नये म्हणून सगळ्यांपासून लपवत आहे. न बोलताच माझे डोळे तिचेच नाव सांगत आहे. सुचित शिरसाट. धन्यवाद.